या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्टिक्स किंवा या अगोदर आपण ऑप्टिक्स हा टॉपिक अभ्यासलेला होता. ऑप्टिक्स मध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि रे ऑफ लाईट passes from one medium to another medium, rarer medium to denser medium or denser medium to rarer medium. It bends towards normal or away from the normal. हा सगळा पार्ट आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला बघितलेला आहे, अभ्यासलेला आहे. आज आपल्याला ऑप्टिक्स मधील त्याच्या पुढचा पार्ट अभ्यासायचा आहे, तो म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? रिफ्रॅक्शन आपण कशाला म्हणतो? The change in the direction of light when it passes from one medium to another medium. We know that this is one surface. Above the medium is a rarer medium and below medium is denser medium, or air medium and water medium. The ray passes from rarer medium to denser medium. It directed towards the normal, but the ray passes from denser medium to rarer medium. It bends away from the normal. ही कन्सेप्ट आपण घेतलेली आहे. म्हणजेच लाईट रे हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रवेश करत असताना तो आपली डायरेक्शन चेंज करतो, म्हणजेच बेंड होतो. रेरर मधून डेन्सर मध्ये येत असताना, हवेतून पाण्यामध्ये येत असताना तो नॉर्मल कडे झुकला जातो आणि डेन्सर मधून रेरर मध्ये जाताना नॉर्मल पासून दूर जातोय. म्हणजेच द चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट when it passes from one medium to another medium, that is known as the refraction of light. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आपल्याला माहित आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये दोन पॉइंट्स आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे. त्यामधील पहिला पॉइंट ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि दुसरा पॉइंट आहे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे दोन पॉइंट आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे. आता ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हणायचं? ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन किंवा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय आहे? इथं n इज इक्वल टू सी अपॉन व्ही हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू दॅट इन गिव्हन मीडियम. डेफिनेशन काय याची? द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू दॅट इन गिव्हन मीडियम. हा जो आहे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, किंवा इथं सी म्हणजेच स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आणि हा व्ही जो आहे तो स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. कोणतं तरी एखादं मीडियम, त्याला आपण स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम म्हणतो आणि हा मीडियम असणार आहे. The ratio of speed of light in vacuum to speed of light in any another medium or any other medium, that ratio is known as the absolute refractive index. इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी आपण n किंवा म्यू हे अक्षर घेतोय. इथं n घेतलं तरी चालेल, म्यू घेतलं तरीही चालेल. आपण n घेतलं तर c हा व्हेलॉसिटी ऑर स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू स्पीड ऑफ लाईट इन एनी अनदर मीडियम, म्हणजेच त्याला आपण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू स्पीड ऑफ लाईट इन मीडियम, दॅट इज नोन ॲज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता याच्या पुढं रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा दुसरा पॉइंट आहे. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हणायचं किंवा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, ही कन्सेप्ट काय आहे? आपण एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये रे पास होते असं सांगतोय. या ठिकाणी जे वरचं मीडियम आहे, अबोव सरफेस पासून हा सरफेस घेतला,
त्या सरफेसच्या वरचं जे मीडियम आहे ते मीडियम 1 घेतलं, मीडियम 1 असेल, आणि हे खाली मीडियम आपण घेतोय ते मीडियम 2 घेतलं. अरे मीडियम 1 मधून मीडियम 2 मध्ये ज्या वेळेला जातो, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो, त्यावेळी नेमकी त्याची डायरेक्शन चेंज होते. पण इथं आपल्याला रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याचा अर्थ म्यू 2 विथ रिस्पेक्ट टू 1, यावरून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी आपण जर म्यू घेतलं तरी चालेल. आपण इथं एन घेतलेलं असल्यामुळं एन घेऊयात. त्याच्या पायथ्याला इथं 2 लिहिलेलं आहे, इथं 1 आहे, एन 2 आणि इथं 1 आहे. हे रीड कसं करायचं याचा अर्थ काय, इथं जे लिहिलेलं आहे एन 2 विथ रिस्पेक्ट टू 1 वाचायचं कसं, अरे हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये पास होतोय, 1 मधून 2 मध्ये पास होतोय, त्यावेळेला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू 1 हे वाचताना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी शॉर्ट फॉर्म RI असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 असं वाचावं लागेल. आता हेच जर असं असेल, एन इथं वॉटर आहे आणि इथं एअर आहे, हेच आपण कसं वाचू शकतोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर, म्हणजे एअर मधून वॉटर मध्ये पास होतो, एअर मधून वॉटर मध्ये पास होतो. आणि याचा फॉर्म्युला आपल्याला असा मिळतोय, एन 2 विथ रिस्पेक्ट टू, आता हा 1 इथं लिहिला तरीही चालेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 हा इथं लिहिला, किंवा हाच जर आपण इथं लिहिला तरीही चालतो. दोन्हीची मेथड एकच आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा स्नेल्स या शास्त्रज्ञाने शोधलेला आहे, तेही आपण घेतलेलं आहे. आता इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला हा P1/P2 असं घेतो. velocity of or speed of light in medium 1 to speed of light in medium 2 या दोन्हीचा रेशो म्हणजेच रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये हाच फॉर्म्युला आपण असंही लिहू शकतो, N2/N1. मीडियम 2 चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि मीडियम 1 चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या दोन्हीचा रेशो N2/N1 हा ही रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच आहे. याला आपण रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतोय. म्हणजेच यामध्ये तुम्हाला मी एक फॉर्म्युला देतोय, तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इज इक्वल टू, याप्रमाणे P1/P2 असेल, N2/N1 असेल. त्याचबरोबर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा अजून पुढचा फॉर्म्युला आहे λ1/λ2 असेल. वेव्हलेंथचा विचार केला तर वेलॉसिटीचं रिलेशन आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं P1/P2 आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या मीडियमचं आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं N2/N1 आहे. वेव्हलेंथचं आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं रिलेशन λ1/λ2 आहे. आणि जर आपण अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन घेतलं तर त्यामध्येही त्याचं रिलेशन आहे, ते म्हणजे sin I/sin R असाही फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, याच्यावर MCQ चे प्रश्न असतात, एक्झाम्पल विचारले जातात. यावरून आपण कोणत्याही एकाची किंमत विचारली तर आपण दुसऱ्याची किंमत काढू शकतो. वेलॉसिटी दिलेली असेल हा फॉर्म्युला वापरायचा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल हा वापरायचा आहे, वेव्हलेंथ असेल तर त्याच्या पुढे, आणि अँगल ऑफ इन्सिडन्स आणि रिफ्रॅक्शन दिलेलं असेल, विचारलेलं असेल तर त्याप्रमाणे तो फॉर्म्युला वापरायचा आहे. याला आपण काय म्हणतोय, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय नेमकं,
n is equal to sin I upon sin r, किंवा the ratio of sin of angle of incidence to sin of angle of refraction, that ratio is known as the refractive index. असा हा फॉर्म्युला आहे, त्याची डेफिनेशन त्याप्रमाणे मिळत आहे. याच्यानंतर आपल्याला एक इलिस्ट्रेशन घ्यायचं आहे, त्याला आपण इलिस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हणतो. पुढचा जो पॉइंट आहे तो इलिस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन. इलिस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन, ILLUSTRATIONS, इलिस्ट्रेशन्स ऑफ रिफ्रॅक्शन. आता इलिस्ट्रेशन कशाला म्हणायचं किंवा इलिस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, आपण एक मीडियम घेणार आहे आणि त्याच्यामध्ये रे पास करायचं आहे. एका डेन्सर मीडियम मधून रेरर मीडियम मध्ये रे पास करायचं आहे. डेन्सर मधून रेरर मीडियम मध्ये रे पास झाला असता तिथं रिअल डेप्थ आणि ऍपरंट डेप्थ अशा वेगवेगळ्या दोन डेप्थ मिळतात. त्यावरून आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा एक फॉर्म्युला मिळतोय, तो म्हणजेच n इज इक्वल टू रिअल डेप्थ अपॉन ऍपरंट डेप्थ. त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला या पॉइंट मध्ये घ्यायचं आहे. एक डेन्सर मीडियम मी इथं काढतोय, हा डेन्सर मीडियम असेल, हा जो आहे तो डेन्सर मीडियम असणार आहे. आता इथं या डेन्सर मीडियम मध्ये एक रे पास करायचा आहे. तो जर स्ट्रेट लाईन मध्ये पास केला तर स्ट्रेट लाईन आहे त्याच डायरेक्शन मध्ये सरळ जाईल. इथून जर आपण स्ट्रेट लाईन पास केला या ठिकाणी तर तो स्ट्रेट लाईन तसाच पुढे जाईल. हे एअर मीडियम घेतलं आणि हे जे आहे ते डेन्सर मीडियम घेतलं, याला आपण डेन्सर मीडियम म्हटलं. त्याऐवजी आपण ऑब्लिक्विली रे इन्सिडेंट केला काही अँगल मध्ये आणि ज्या ठिकाणी इन्सिडेंट होतो त्या ठिकाणी नॉर्मल काढलेली असते.